नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये एक कालचक्र असतं, फॉर्मॅट ठरलेलं आहे। बालपण, तरुणपण आणि म्हातारपण हे जे अगदी निसर्गाचे चक्र आहेत, ह्याला कुणीही बदलू शकत नाही किंवा हे मागे पुढे पण करू शकत नाही। मित्रांनो, फक्त त्या वेळेचं महत्त्व जाणून आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे। बालपणात आपण समजा जन्म झाल्यापासून 15-20 वर्षापर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे चांगलं त्रास घेऊन, आणि आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करणारा पण पाहिजे, तितकंच खरं आहे। दुसरी गोष्ट, तरुणपणात आपण खूप मेहनत केली पाहिजे आणि पैसे बचत केली पाहिजे। कारण बालपणात आपण आईवडिलाच्या उत्पन्नावर जगत असतो, परंतु आपलं संगोपन होतं, आणि तरुणपणामध्ये आपल्याला मुलं होतात, त्यांचं संगोपन आपल्याला करावं लागेल। जबाबदाऱ्या येतात, इन्कम पण येतं, आणि परत म्हातारपणी आपल्याला इन्कम राहत नाही, त्याच्यासाठी पण प्रोव्हिजन करावं लागेल। मित्रांनो, हे कालचक्र आहे, तुम्ही काय करता ह्याला महत्त्व नाही। कालचक्र कोणासाठी थांबत नाही, वेळ येते आणि निघून जाते, त्याला आपल्याला बचत करता येत नाही। वेळ बँकेत ठेवता येत नाही, निसर्गाने दिलेली देणगी आहे, किती उरलेला वेळ आहे हे पण सांगता येत नाही, म्हणजे आयुष्य। मित्रांनो, जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत जे मधलं अंतर असतं त्याला आयुष्य म्हणतात, आणि ते आयुष्य कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे। बऱ्याच वेळा प्रॉब्लेम सांगितले जातात, परंतु मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जीवन आहे। जीवन म्हणजेच परीक्षा आहे, आणि त्या परीक्षेत काही लोक पास होतात, काही नापास होतात। एकच वेळ सगळ्याला सारखी असते। काही वेळामध्ये लोकाला काही दुःख होतं, काही लोकाला सुख मिळतं, वेळ तेच असते। जसं काही लोक ट्रीटमेंट घेतात, काही लोक आत्महत्या करतात। मित्रांनो, काही लोकांकडे पैसा भरपूर आहे, काही लोकांकडे खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत। हे असं का होतं? ह्याच्यामध्ये बराच रोल हा आपला वैयक्तिक आहे। आपण जे कर्म करतो आणि कुठल्या वेळेस काय काम करायला पाहिजे ह्याचा रोल, ह्या रोलवरच अवलंबून आहे। ही ॲक्शन आपण कशी करतो आणि काय करतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून आहे। नशिबात ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, त्याला कुणी थांबवू शकत नाही। परंतु आता कोरोना पिरियडमध्ये सुद्धा काही लोकांनी पैसे कमवले, काही लोकांना जगण्यासाठी पैसे नव्हते। कारण संधी आपण शोधली पाहिजे आणि त्याचा योग्य वापर करून घेतला पाहिजे। बऱ्याच लोकांना, आता मी गेली 25 वर्ष झाले इन्शुरन्स क्षेत्रामध्ये काम करत आहे, बऱ्याच व्यक्तीला आम्ही जाण करून देतो, परंतु लक्ष दिलं जात नाही चांगल्या गोष्टीसाठी। जसं माणसाच्या जीवनामध्ये सुरुवातीचा काळ, जसं आपण नोकरीला लागतो, कमवायला लागतो, तो काळ म्हणजे कसा असतो, खरा बचतीचा काळ असतो। परंतु त्याच वयामध्ये कळत नाही आणि सांगितलं तर ऐकलं जात नाही, हे दुर्दैव आहे मित्रांनो। आणि आताचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, कारण हे कलियुग आहे। आता आईवडिलांचं पण मुलं ऐकत नाहीत, आपण सगळीकडे पहा, जवळपास असंच घडत आहे। ह्याच्यामुळे काय होईल, तुमच्या भविष्य खूप अंधारात जाईल। सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे जबाबदाऱ्या नसतात, उत्पन्न असतं आणि खर्च कमी असतो। काही गोष्टी आपल्या हातानं जबाबदाऱ्या वाढतात, काही गोष्टी निसर्गाच्या जबाबदाऱ्या असतात। निसर्गाच्या म्हणजे कसं, महागाई वाढते, हे नैसर्गिक म्हणायचं ना, कारण ते तुमच्या हातात नाही म्हणजे नैसर्गिक। महागाई वाढते, आपल्या काही पैसे कमवायचं वय कमी होतं, वय वाढतं ना माणसाचं, रिटायर होतं किंवा म्हातारा होतो, ह्या गोष्टी घडत असतात, ह्या नैसर्गिक म्हणायचं, कारण तुम्ही त्याला काही करू शकत नाही। परंतु मित्रांनो, काही गोष्टी बऱ्याच आपल्या हातात असतात, ते केल्या पाहिजेत। काय झालेलं आहे, आज आपल्या हातात आहे त्या गोष्टी केल्या जात नाहीत, आणि प्रॉब्लेम आल्यानंतर सगळं नशिबावर दोष दिला जातो आणि आपण मुक्त होतो। मित्रांनो, हे चुकीचं आहे। कधी पण 99% प्रॉब्लेम आपलाच असतो, आणि तो समजत नाही बऱ्याच व्यक्तीला। जीवन संपतं पण प्रॉब्लेम समजत नाही, आणि समजला तर सोडवलं जात नाही, किंवा एखादा माणूस सांगत असेल चांगलं तर त्यालाच आपण ऐकून घेत नाही, किंवा त्याला पळवून लावतो। जसं आम्ही 25 वर्षाला इन्शुरन्स क्षेत्रामध्ये आहे, बचत आम्ही करायला सांगतो, परंतु आम्हालाच तारखा पेशा लावल्या जातात, टाळटाळ केली जाते। मित्रांनो, जबाबदाऱ्या, जिम्मेदारी वाढत असतात, आणि त्या वेळेस जर जिम्मेदारी पार पाडली तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। जसं एखाद्या माणसाच्या डोक्यावर 100 किलो वजन दिलं तर काय होईल, हाडं मोडतील ना। अशा जबाबदाऱ्या वाढत जातात। आपण काय करतो, त्यावेळी किंवा पार्टमध्ये लायबिलिटी, आपण त्याचं लायबिलिटीचं डिव्हायडेशन करत नाही, किंवा ती लायबिलिटी त्यावेळेला उचलत नाही। जसं आपल्याला 10-50 लाख रुपये जमा करायचे, तर आपल्याला 25 लाख रुपये अर्धी सबसिडी मिळते, आणि ते 25 लाख पण आपल्याला EMIमध्ये भरता येतात, आणि तयार होतात 50 लाख। तर तुमच्या जीवनातल्या जे जिम्मेदारी आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, मुलांचं संगोपन, म्हातारपणाची सोय, घर जागा घ्यायचे, मुलांचं शिक्षण, हे सगळ्याची जिम्मेदारी आहे, त्याच्यासाठी आपण काहीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे, आणि ते भारत सरकारची संस्था आहे LIC ऑफ इंडियामध्ये। कारण काय होतं, बऱ्याच मल्टी मार्केटिंग कंपनी येतात आणि निघून जातात, भरलेले पैसे पण मिळत नाही, इंटरेस्टचं आमिष दाखवलं जातं भरपूर,
आणि त्या लालचीपोटी जसं SIP वगैरे आहे, आता डाऊन आहे मार्केट, असं काही सगळं घडत असतं आणि आपण डोळ्यांनी पाहत असतो. आपण काय होतं, लालचीपोटी माणसाचं बरंच काही नुकसान होतं आणि ते असं घडत असूनसुद्धा आपल्याला माहिती असूनसुद्धा परत परत केलं जातं. हे चुकीचं आहे. कारण काय वाईट सवय लागलेल्या जात नाही. जसं मी नेहमी सांगतो, गुटखा, गोवा, दारू, तंबाखू काही लोक खातात ना, सेवन करतात, त्यांना माहिती आहे, माहिती असून चालत नाही. सवय इतकी लागलेली आहे की ती कंट्रोलच होत नाही. तसंच आहे, बचतीची सवय लावून घेतली पाहिजे. चांगल्या सवयी लावलं तर नुकसान कधी होणार नाही, परंतु चुकीच्या सवयी लावल्यानंतर नक्की नुकसान होईल. तर मित्रांनो, पहिल्या काळामध्ये कसं असतं, जीवनाचे हे स्टेप आहेत, 3 स्टेप आहेत, बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. हे स्टेप येतातच प्रत्येकाच्या जीवनात. हे नैसर्गिक क्रिया आहे, त्याला थांबवू शकत नाही. किंवा तुम्ही त्या वेळेला जर अलर्ट राहिलात, काम चांगलं केलं, तर तुमचा जीवनातला रोल चांगला होतो आणि तुमची पिढी सुधारते आणि तुम्हाला सुख, शांती, समाधान मिळतं. मित्रांनो, आपण जर लहानपणी शिक्षणाच्या काळामध्ये जर शिक्षण नाही घेतलं तर काय होईल, पूर्ण आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होतील. आपल्याला कुठं चांगलं नोकरी मिळायची नाही, आपल्याला ज्ञान मिळत नाही. कारण योग्य वेळेला योग्य काम केलं पाहिजे, टायमिंगमध्ये. जसं जेवण आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ करतो. 10 दिवसाला कोणी जेवण करतं का? आपण आपल्याकडे पैसे नसेल तर आपण कर्ज काढून अन्न खातो का नाही? 10-15 दिवसाला एकदाच का खात नाही? कारण मित्रांनो, त्याचे अनिष्ट परिणाम होतात. किंवा कधी माणूस 20-25 दिवस जेवला नाही तर मरूनसुद्धा जाऊ शकतो. हे अगदी नैसर्गिक आधारित बोलत आहे मित्रांनो, चुकीचं काय पण बोलत नाही. परंतु ह्या निसर्गाच्या आधारित आपण काम करत नाही. आपल्याला सगळं माहिती असतं तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि प्रॉब्लेम आल्यानंतर आपण सगळ्याला दोषी ठरवतो. बँका लोन देत नाहीत, कोणी पैसे देत नाही, नातेवाईक, आपण सगळ्याला अपराधी, गुन्हेगार समजतो आणि स्वतः निर्दोष सुटतो आपण. हे गलत आहे मित्रांनो. कारण चुका आपण करायची, सजा दुसऱ्यावर ढकलायची, असं कधी होत नाही. असं जर केलं तर काय होईल, शेवटी हाताला काहीच लागणार नाही, प्रॉब्लेम जागेवरच राहील आणि पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत. याचं कारण आहे मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला काय असतं, तर नोकरी जॉईन झाली किंवा एखादा बिझनेस असेल, त्या काळामध्ये जास्तीत जास्त बचत करा. उलटं केलं जातं. त्या काळात तर समजतच नाही, ऐकत नाहीत. आणि त्या काळामध्ये कसं असतं, तुमचं लग्न झालेलं नसतं किंवा नुकतं झालेलं असतं किंवा मूल नसतं किंवा झालं असेल तर लहान असतं. हळूहळू तुमच्या जबाबदाऱ्या वैयक्तिक वाढत असतात. त्यांच्यासाठी आपण प्लॅनिंग जर नाही केलं तर तो प्रश्न जाग्यावरच राहतो आणि उलटं सुलटं सगळं होतं की आपलं सगळं उत्पन्न दुसऱ्याच्याच खिशात जातं व्याज भरून, किंवा मानसिक तणाव पण निर्माण होतो. कारण काय होतं, काम तर होत नाही परंतु टेन्शन नक्की येतं. जसं एखाद्या वेळेस मुलांच्या शिक्षणाला 10 लाख रुपये जमा करायचे, पैसे तर कोणी देत नाही, कधी बँका पण लोन देत नाहीत, परंतु तणाव येतो का नाही? एकट्याला येत नाही, अख्खा परिवार सफर होतो. मला म्हणायचं काय मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस पैसे कमवायला लागल्यानंतर बचत करा आणि स्ट्रॉंग केली पाहिजे. पहिल्या वेळेस आपण जास्त बचत केली पाहिजे. कारण सांगतो त्याचं, आपलं वय वाढत जाईल तसं आपलं पैसे कमवायचा पिरियड कमी होते. व्यवसाय असो किंवा नोकरी असो. नोकरी तर 60ला रिटायरच होणार. म्हणजे तुमचा सॅलरी जरी वाढला तर खर्च वाढवू नका. कारण काय होतं, पैसे कमवायचा वयच कमी होत चाललेला आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. म्हणजे काय होतं, जरी पगार वाढला तर 60व्या वर्षी रिटायर होतं ना, त्या दिवशी येणारा पूर्ण पगार बंद होईल आणि पुढे सगळं कसं मॅनेज करणार. आणि जसं मुलं मोठी व्हायला लागले तसं आपल्या जबाबदाऱ्या वाढतात. त्यासाठी पहिल्या काळामध्ये, पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपलं उत्पन्न चालू होतं, शिक्षण संपल्यानंतर पगार जरी कमी असेल तर जास्तीत जास्त बचत करावं. कारण उत्पन्न किती यायचे हे कोणाच्या हातात नसतं मित्रांनो. प्रत्येकजण मेहनत करतो, प्रयत्न करतो, नोकरी, व्यवसाय, अनेक मार्गाने पैसे कमवायचा प्रयत्न करतो. परंतु खर्च करणं हे आपल्या हातात आहे, बचत करणं आपल्या हातात आहे. ज्या गोष्टी हातात आहेत त्या जरी केल्या तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या संकटावर आपल्याला मात करता येतं. मित्रांनो, सर्रासपणे आज पाहायला मिळतं की बरेच लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत आणि शेवटी मग प्रॉब्लेम इतके येतात की प्रॉब्लेम सुटतच नाहीत. मग कर्जबाजारी झाले लोक सुसाईड करतात, काही लोक टेन्शनमुळे दारू पितात. व्यसनाला तात्पुरतं त्याचं निवारण करण्यासाठी चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यामध्ये माणूस संपून जातो आणि आपली बदनामी पण होते, पैसे पण राहत नाहीत, जीवन एक वेगळ्याच वळणावर जातं आणि संपून जातं. मित्रांनो, हे सर्रासपणे घडते. कलियुग ह्यालाच म्हणतात. जसं नकळत कळत आपली लोकसंख्या जबरदस्त वाढली, जगामध्ये नंबर 1 झाली. कळालं पण नाही एवढी लोकसंख्या कशी वाढली. भारताचा नंबर चायनाच्या पुढे गेला. जगामध्ये 2 नंबरला भारत होता, आता 1 नंबरला झालेला आहे मित्रांनो. कारण काय होतं, लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. नोकरीची समस्या, खाण्याची समस्या, राहण्याची समस्या, महागाई वाढते,
बेरोजगारी वाढते, लोक सुखी राहू शकत नाहीत, कारण उत्पन्न कमी मिळालं की सारखं तणावाखाली असतात. आज मला सांगा 15-20 हजाराच्या वर पगार मिळतो का? मला सांगा ना. आज 2-2 व्यक्ती 3-3 व्यक्ती काम करतात म्हणून घर चालतं. आणि एवढ्या परिस्थितीतनं जर तुम्ही बचत जर केली तरच पुढे दिलासा आहे, नाही तर पुढचे दिवस फार वाईट आहेत. मित्रांनो, मला सांगायचे की तुम्ही तरुण असाल आणि नोकरीच नुकती लागली असेल किंवा व्यवसाय चालू केला असेल, तुम्ही पहिलं बचत जास्त करा. बचत, सेव्हिंगमध्ये काय होते, सेव्हिंग जर केली तर सगळे प्रश्न ऑटोमॅटिक तुमचे सॉल्व्ह होतात. क्रिएट कॅपिटल होतं आपल्याकडे, क्रिएट अँड सेव्ह असतं आपल्याकडे, बँकेपेक्षा अगदी उलट. जसं तुम्ही 2,000 रुपये बचत केली की आम्ही 10 लाखाचा पेपर लिहून देतो. तुम्ही ज्यावेळेस काही करू शकत नाही कुटुंबासाठी किंवा तुमच्यावर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला लोन पण मिळतो 1 वर्षानंतर आणि त्याला व्याजदर कमी असतो, EMI नसतो, पैसे एका साईडला वाढत असतात, एका साईडला तुम्हाला वापरायला पण मिळतात, दुसऱ्या साईडला काही दुर्दैव झालं, देव न करू, तर एक इन्शुरन्स गॅरंटी असते. 10 लाखाचा बॉन्ड आहे, उद्या पण 10 लाख देतो आणि काही नाही झालं तरी 10 लाख देतो. मित्रांनो बघा, 2,000च्या बदल्यात. म्हणजे मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सरकारी आहे, भारत सरकारची संस्था आहे. तुम्ही लवकर हे करायला पाहिजे. बरेच लोक करत नाहीत आणि फार मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या लक्षात येते की आता काहीतरी करायला पाहिजे. मित्रांनो, वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला काही करता येत नाही, खाली फक्त टेन्शन राहील आणि कर्जबाजारीपणा आणि कमजोरी तयार होते. जसं डॉक्टर आपल्याला औषध गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ खाण्यासाठी का सांगतात? कारण मेडिसिनचं का प्रमाण ठरवलेलं आहे? कारण त्या आपल्याला योग्य सूट झाले पाहिजेत, आजार दुरुस्त झाला पाहिजे. जर तुम्ही तिन्ही गोळ्या एकत्र खाल्ल्या तर आजार दुरुस्त होण्याऐवजी माणूस डेथ होईल. तशीच अवस्था आहे. लोक टेन्शन घेऊन काय करतात, काही करत नाहीत आणि मुलं मोठी झाली की त्यांना टेन्शन येतं, कर्ज काढतात, ते EMI भरणं होत नाही आणि अशा दुष्टचक्रामध्ये आपण स्वतःच अडकत असतो. रोज आपण अडकतो. वेळ निघून चाललेला आहे मित्रांनो. वेळ हे टाईमपाससाठी नाही, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या जिम्मेदारीसाठी आपण पैसे ठेवले पाहिजेत. LIC ऑफ इंडियामध्येच का ठेवायचे? कारण ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही आणि इथं बचत सक्तीची होते आणि एका साईडला गॅरंटी पण मोठी मिळते. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या परिवारासाठी काही करू शकत नाही, मुलाबाळांसाठी, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस असह्य होता, तुम्ही अपात्र होता, तुम्ही उघड्या डोळ्यांनी फक्त पाहू शकता परंतु हालचाल होऊ शकत नाही, डिसेबिलिटी, डेथ, डिसीज, अशा वाईट प्रसंगामध्ये तुम्हाला एक धावून येणारा मित्र म्हणा किंवा एक कॉन्ट्रॅक्ट म्हणा, एक संस्था म्हणा तुमच्यासाठी येते. मित्रांनो, या जगामध्ये आता सध्या कोणीच राहिलेलं नाही. आपले उसनवार पैसे पण वेळेला मिळत नाहीत. म्हणून वेळ वाया घालू नका. अशा पिरियडमध्ये आपण सतर्क राहणं आणि काम करण्याची गरज आहे. मित्रांनो, काळ वाईट आहे, कारण लोकसंख्या वाढलेली आहे, महागाई वाढत आहे, चांगल्या गोष्टीकडे सगळे बगल देतात, हे असं सर्रास पाहायला मिळतं. लोक काय करतात माहिती आहे का? सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस उत्पन्न चालतं त्यावेळेस आपण चैनीच्या वस्तू घेतो, मौज मजा करतो. मित्रांनो, थोडी मजा आणि जास्त सजा असाच प्रकार घडत असतो. कारण काय होतं, लहान मुलांनी जर अभ्यासाकडे लक्ष नाही दिलं तर सवय लागून जाते खेळायची आणि परत आपल्याला चांगले मार्क नाही मिळाल्यामुळे चांगलं शिक्षण होत नाही, चांगल्या नोकऱ्या लागत नाहीत, एक दुष्टचक्र आयुष्यामध्ये तयार होतं. मित्रांनो, 2 लाईफमध्ये 2 टप्पे असतात, एक एज्युकेशन, दुसरा अर्निंग. जसं आपण एज्युकेशनमध्ये जरी आपण फेल झालो कदाचित, असं बऱ्याच जणांच्यात घडतं, आपल्या चुका होतात कळत नकळत, परंतु अर्निंग स्टेजमध्ये तर माणसानं पैसे बचत करायला पाहिजे. कारण जे गोष्ट लागणार आहे तेच आपण संपवून टाकतो तर आपलं पुढे कसं होईल? कोण देईल पैसे आपल्याला? पैसे वाढवले पाहिजेत, पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत, पैसे वेळेला मिळाले पाहिजेत, खर्च कमी झाला पाहिजे. आपल्या एका साईडला लग्न होतं, मुलं-बाळं होतात, मोठी व्हायला लागतात, जबाबदाऱ्या वाढतात, दुसऱ्या साईडला इन्कमचं वर्ष कमी होतं, महागाई वाढते आणि जसं जसं वय वाढतं तसं माणसाचं सुख समाधान नष्ट होतं. आपण शाळा कॉलेजमध्ये असताना आपल्याला खूप आनंद असतो, आपण अगदी सुखाने जगत असतो, आपल्याला भौतिक वस्तू, आपल्याला सोयीसुविधा जरी कमी असले, पैसे कमी असले तरी आनंद जास्त असतो. आणि ज्यावेळेस आपण कमवायला लागतो त्यावेळेस पैसे येतात परंतु आनंद नष्ट होतो. त्याचं कारण एक आहे, कारण आपण ज्या गोष्टीसाठी तयारी करायला पाहिजे ते करत नाही. मुलाबाळांचं लग्न, शिक्षण, म्हातारपणी सोय, आयुष्यभर पैसे कमवून म्हातारपणी एक भाकरी पण मिळत नाही. त्याचं कारण आहे आपण त्यासाठी प्लॅनिंगच करत नाही. न करता ह्या जगामध्ये काही मिळत नाही. मित्रांनो, आपल्याला परमेश्वराने आयुष्य मिळाले ते कसं जगायचं आणि कसं यशस्वी करायचं हे आपल्याच हातात आहे. आपल्याला एकतर चांगलं मार्गदर्शन करणारा मिळाला पाहिजे, आपण ऐकलं पाहिजे आणि सातत्य पण पाहिजे. आता बऱ्याच वेळा आम्ही पाहतोय, बऱ्याच पॉलिसी करतात आणि मध्येच बंद करतात, त्याचा मिनिमम पिरियडसुद्धा पूर्ण करत नाहीत. मित्रांनो, तुमच्या नावावर तुमच्यासाठी ठेवलेले पैसे जर तुम्ही मध्येच भरायचं बंद करत असाल किंवा काढून घेत असाल
तर पुढचं काम कोण करणार? म्हणजे आपण संकट निर्माण करतो स्वतःसाठी. आताच्या काळात तर स्वतः शत्रू आहे. आपण दुसऱ्याला नाव ठेवतो, त्याच्यापेक्षा आपलं कर्म आपण चुकीचं करत आहोत. आणि आम्ही प्रत्येक जणाला हे सांगत असतो, परंतु ऐकत नाहीत. मित्रांनो, आता सध्याच्या काळामध्ये एक वरदान अशी LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आहे. ही पॉलिसी बंद होते, कारण दरवर्षी पैसे आपण थोडे थोडे भरू शकतो. समजा रोज 300 रुपये प्रमाणे 8-9 हजार रुपये, 9 हजार रुपये जर महिना भरले, तर आपल्याला 1 वर्षानंतर हे पैसे वापरता येतात लोनच्या माध्यमातून. आणि रिस्क कव्हरेज 15 लाख आणि 30 लाखात चालू. रिस्क कव्हरेज म्हणजे तुम्हाला संकटात मिळणारी मदत. आज 1 रुपया पण कोणी मदत करत नाही मित्रांनो. आणि ही 15 लाख आणि 30 लाख हे कंटिन्यू वाढत जातं. 15 वर्षानंतर तुम्हाला दरवर्षी पैसे मिळतात 1 लाख रुपये. आणि 15 लाखाचे 20 लाख होतात आणि 20 लाख रुपये सतत वाढायला लागतात. आणि दरवर्षी पैसे पण मिळतात. मॅजिकल FD तयार होते मित्रांनो. लाईफ कव्हर पण आहे, आयुष्यभर पैसे मिळतात. हा प्लॅन बंद होणार आहे. त्याचं कारण सांगतो. 8% इंटरेस्ट रेट आहे. बँकेत कुठेही 8% नाही. सेव्हिंग अकाउंटला 3 ते 4% आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण 15 ते 30 लाखाचं इन्शुरन्स कव्हर देतो. बाहेर इन्शुरन्स कव्हर फुकट मिळत नाही. आणि मित्रांनो, आयुष्यभर इन्शुरन्स तुमचा वाढत जातो. दरवर्षी पैसे मिळतात आणि पैसे भरलेले पण वाढतात. असा मॅजिकल प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. कारण सेव्हिंगला 3 ते 4% इंटरेस्ट आहे. आपण 8% देतो. इन्शुरन्स कव्हर देतो. दरवर्षी इन्शुरन्स कव्हर वाढत जातं. आणि आपलं कॅपिटल भरलेले मुद्दल आपण जे भरले 15चे 20 लाख झाले आणि 15 वर्षांचे 20 लाख सतत वाढायला लागतात. 1 करोडपर्यंत होतात. मित्रांनो, पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला सगळे पैसे आयुष्यभराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता येतात आणि पैसे पाहिजे तेव्हाच वापरता येतात. लिक्विडिटी आहे. हा प्लॅन घेण्याची सुवर्ण संधी आहे. लगेच घ्या, उशीर करू नका. सविस्तर बोलायची एवढीच गरज पडते की आपल्याला माहिती देणं, आपल्याला सांगणं गरजेचं आहे. जर सांगून करत नाही सांगितलं तर कोणीच काही करणार नाही. तुमचं भलं व्हावं म्हणून आम्ही सांगतोय. दुसरा उद्देश कुठलाही नाही याच्या पाठीमागे. रोज आपलं आयुष्य संपत चाललं आहे मित्रांनो. वेळ वाया घालू नका. पैशानं वेळ वाढवता येत नाही. किती उरले ही बघता येत नाही. आणि आपल्या कुटुंबासाठी आपण संकट निर्माण करू नका. कारण कुणाला ह्या पृथ्वीवर किती दिवस राहायचे कोणीही सांगू शकत नाही. फक्त येणारा वेळ योग्य कारणी लावावं, योग्य काम करावं आणि वेळेच्या वेळेला केलं पाहिजे. तुम्ही कुठलंही काम उशिरा करत असाल त्याच्यापासून तुम्हाला दंड, तुम्हाला शिक्षा होते. जसं आपण RTOचं लायसन, आपण जर सिग्नल तोडलं, लायसन नसेल तर दंड होतं ना. परंतु हे निसर्गाचं आहे. कर्माचा दंड कळत नाही, परंतु नक्की मिळत असतो आणि मल्टिपल होऊन येतो. जसं तुम्ही बचत नाही केलं, तुम्हाला लोन काढावं लागते ना. लोन काढल्यावर इंटरेस्ट भरावं लागेल का नाही? म्हणजे तेच पैसे जर तुम्ही अगोदर ठेवले तर तुम्हाला अर्धे पैसेच भरावे लागतात. समजा 20 लाख रुपये जर पाहिजे असेल तर 10 लाख रुपये भरायचे. 10 लाख रुपयाचा फायदा झाला आणि टेन्शन राहत नाही. आणि दुर्दैवी देव न करू, काही उद्या जर दुर्घटना घडली तर 1 हप्ता भरला, 2,000 भरले तरी 10 लाख देतो आपण. असं कुठं होतं का? एवढं सगळं चांगलं असून, माहिती असून असं न करणं म्हणजे आपण आपल्यावर संकट निर्माण केल्यासारखं आहे. वेळ आपला आयुष्यातला संपत चाललेला आहे. आपण बड्डे करतो, परंतु मित्रांनो चुकीचं आहे. बड्डे नाही. तो जे निसर्गाने दिलेलं आयुष्य किती उरलं हे बघता येत नाही. त्याच्यातलाच कमी होत चाललेलं आहे. चुकीच्या गोष्टीला चुकीचंच म्हणलं पाहिजे, खऱ्या गोष्टीला खरंच म्हणलं पाहिजे. हेच कळायला काही जणांचं आयुष्य संपतं मित्रांनो. आता मला सांगा, बड्डेच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे? बचत अकाउंट उघडायला पाहिजे. काही तर चांगलं कार्य करायला पाहिजे. आपण काय करतो? खर्च करतो मित्रांनो. आपण पैशाचा मृत्यू करतो. कारण ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी जपल्याच पाहिजे. पैसा डेथ करतो आपण. संपतो म्हणजे डेथ झालं, तो परत कधीच मिळणार नाही. ती तर गोष्ट लागणार. निर्जीव वस्तू असून आपण त्याच्यासोबत लढाई आहे मित्रांनो. पैसा आणि माणूस हे युद्ध आहे. ह्या युद्धामध्ये माणूस हार मानतो, अपयशी होतो, पराभव होतो माणसाचा. कारण पैसा जिंकवतो. पैसा तुम्हाला कमवून सापडत नाही म्हणजे आपणच खर्चून टाकतो. मौल्यवान वस्तू आहे पैसा. पैशावर सगळं काही अवलंबून आहे. अन्न, वस्त्र, निवारा, मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, तुमचं पेन्शन, प्रत्येक गोष्ट पैशावर अवलंबून आहे. आणि पैशालाच आपण जपत नाही. पैशाला नाही जपलं तर आपल्याला कोण जपणार? म्हणजे पैसा जर वाचवला तर तुम्ही वाचणार. पैसा जर खर्च केला, उडवला तर तुम्ही कुठं कोपऱ्यात पडाल हे सांगता येणार नाही मित्रांनो. म्हणून पैसे वाचवले तर आपण वाचू. पैसे नुसते वाचतात नाही, सेव्ह नाही होत नाही, इन्क्रीज पण होतात मित्रांनो. मेक आणि सेफ बघा, लक्षात घ्या. आपण मेक पैसे करतो, रोज पैसे कमवतो, परंतु सेफ राहत नाहीत. आपल्याच हाताने आपले कुठे गेले कळत नाहीत. हे दोन्ही कार्य LIC ऑफ इंडियामध्ये होतं. पैसे पण तयार होतात. जसं तुम्हाला
तुम्ही 1,00,000 रुपये भरले तर आम्ही 50,000 रुपये इंटरेस्ट देतो. म्हणजे वाढले का पैसे, मेकिंग झाली. जसं आपण नोकरी व्यवसाय करून पैसे कमवतो का नाही, तसं मेक आणि सेफ, सुरक्षित पण राहिले. म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. आपण फक्त एक गोष्टी करतो, आपण नोकरी व्यवसाय करून आपण जे काम करतो ना, पैसे फक्त मेकिंग करतो, सेफ राहत नाही. आता बऱ्याच व्यक्ती म्हणतात म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, घर, जागा, जमीन, सोनं, चांदी, पोस्टातली बचत, बँकेतली बचत, हे तात्पुरते स्वरूपाचे गुंतवणुकीची साधनं आहेत मित्रांनो. हे पैसे संपून जातात, तात्पुरते गुंतवणूक आहेत. लाईफला सपोर्ट मिळत नाही आणि लिक्विडिटी पण नसते. जसं एखादा फ्लॅट घेतला तर आपल्याला उद्या विकायचं असेल तर किती रुपयाला विकेल सांगता येईल का? म्हणजे ही गुंतवणूक वाईट नाही, परंतु ही थोडक्यात करायला पाहिजे. बेस्ट फाउंडेशन LIC ऑफ इंडिया आहे. कारण एखाद्या बिल्डिंग बांधायची असेल तर पाया मजबूत असेल तरच बिल्डिंग, वरचे मजले तर चढतील पण कोसळणार नाहीत, सुरक्षित राहतील. तसंच जीवन जर सुरक्षित करायचं असेल तर LIC ऑफ इंडियाची बचत करा. कारण आपण जर 9,000 भरले की आपण 15 लाख रुपये, 30 लाख रुपये लिहून देतो. असं कुठं होतं का? बँकात FD केलेले पैसे परत मिळत नाही. कितीतरी बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात. मग आपल्याला योग्य मार्गानं चुकीचं आपण जर कार्य केलं तर त्याच्यातनं अपयश येतं. हे सगळीकडे आपण पाहतोय. परंतु ॲक्शन करण्याची गरज आहे आणि टिकवण्याची गरज आहे. कंटिन्युटी महत्त्वाची. जसं आपण जिवंत राहण्यासाठी रोज जेवण करतो, तसं चांगल्या गोष्टी फक्त ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी नसतात, ते सातत्याने टिकवण्याची गरज आहे. जसं एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या वर्गामध्ये जर अभ्यास केला आणि चांगले मार्क घेतले आणि पुढच्या समजा 8वीला चांगले मार्क घेतले, 9वीला चांगले नाही घेतले तर चालतं का? तसं नाही. प्रोग्रेस ही कंटिन्यू प्रोसेस आहे मित्रांनो. जसं रोज आपण जेवण करतो म्हणून जिवंत आहे, गाडीत पेट्रोल टाकतो म्हणून गाडी चालते. जसं घराला आपण सिक्युरिटी करतो का नाही, त्या सिक्युरिटीसाठी खर्च झालेला पैसा परत मिळतो का? परंतु LIC ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी तर मिळतेच आणि पैसे पण मिळतात. म्हणजे डबल बेनिफिटचा आणि ट्रिपल बेनिफिट, कितीतरी बेनिफिट आहेत. खर्च कमी होतो. म्हणून लवकरात लवकर लाईफ टाईम प्लॅन घ्या. मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा जर नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.